नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। ते मित्रांनो तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3, पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, 16वी जागतिक युवा तीरंदाजी स्पर्धेत ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडले आहे? 16वी जागतिक युवा तीरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पोलंडमध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथील खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, धनुर्वात, ऑप्शन क्रमांक 2, डांग्या खोकला, ऑप्शन क्रमांक 3, घटसर्प, ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर, तर ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, उत्तर पूर्व मोसमी वारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? तर ऑप्शन क्रमांक 4, 3 जानेवारी या दिवशी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पारोळा हा तालुका जळगाव जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, गुळ, सुखी, नागझिरी कोण उपनद्या आहेत? गुळ, सुखी, नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, तापी या नदीच्या उपनद्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, खानापूर हे पठार सांगली जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, निलगिरी पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तामिळनाडू, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पूर्व महाराष्ट्र, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, 5, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कसे निर्माण होते? फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 2, हिमनदी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, चनकापूर धरणा, परसूल, वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? चनकापूर धरणा, परसूल, वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नाशिक जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आंध्र प्रदेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, झूम असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पूर्व भाग, सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19,
नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्रात जाऊन मिळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? ऑप्शन क्रमांक 1 लातूर जिल्ह्यात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्ह्यात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे? ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घटप्रभाची, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकणमध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मेघालय पठार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 वारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वासना, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा? खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वाऱ्याची गती डॅशच्या साधनाने मोजतात? वाऱ्याची गती डॅशच्या साधनाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमिनोमीटर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बांद्रा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक प्रतिरोध पर्जन्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी खसदरीतून वाहणारी नदी होय. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या जिल्ह्यात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा हा क्रोमाइटचा आहे? भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% साठा क्रोमाइटचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शेतीसाठी 24 तास
मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद, प्रयागराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 साखर उद्योग हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 भाकरा नांगल हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव यांनी शीख ग्रंथाचे संकलन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पैनगंगा नदीची लांबी किती आहे? पैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 495 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वैनगंगा नदीची लांबी किती आहे? वैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 208 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 455 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 282 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 तापी नदी महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 208 किलोमीटर हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्ह्यातून वाहत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 54 किलोमीटर हे आपलं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा अमरकंटक, ऑप्शन क्रमांक 2 भीमा त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 3 तापी सिंधवाडा, तर ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा सिवनी, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 11. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर भीमा नदीची लांबी महाराष्ट्रातील 451 किलोमीटर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1. मध्य रेल्वे मुंबई, ऑप्शन क्रमांक 2. पश्चिम रेल्वे सुरत, ऑप्शन क्रमांक 3. दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद, ऑप्शन क्रमांक 4. दक्षिण रेल्वे चेन्नई, तर ऑप्शन क्रमांक 2. पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. कसोटी क्रिकेटमध्ये एकच षटकात सर्वाधिक 35 धावा करणाऱ्याचा विक्रम कोणी मोडला? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला? तर ऑप्शन क्रमांक 4. जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. डॅर्जश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. डॅर्जश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2. नोव्हाक जोकोविच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4. 3 रामसर स्थळे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3. नंदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1. भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. टाटा IPL 2022च्या लिलावामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? टाटा IPL 2022च्या लिलावामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. ईशान किशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशवे राज्यपाल आहेत. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशवे राज्यपाल आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3. 19वे राज्यपाल आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1. ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4. 17वे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4. राष्ट्रपतींकडे देतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. डॉक्टर मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2. नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा. पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अपमान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 1 दोष देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा. ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 2 नको असलेली गोष्ट करण्याचा तगद लावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा. आझाद शत्रू डॅशच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आझाद शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकशाही शत्रुत्व नसलेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा. सोने डॅशच्या शब्दातील समानार्थी शब्द निवडा. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 हेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा. अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निरोगीपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिनभाड्याचे घर तुरुंग. ऑप्शन क्रमांक 2 करण्याचा अवतार उदार मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 ओनामा शेवट. ऑप्शन क्रमांक 4 14वे रत्नमार. तर ऑप्शन क्रमांक 3 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रत्यक्ष कर हा आयकर प्रकारचा कर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. भारतामध्ये 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? भारतात 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1980 मध्ये झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तापी, वैतरणा, वैशिष्ट्य व मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1920 मध्ये गांधी युगाचा उदय झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? तर जहाल युगाचा अंत 1920 मध्ये झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 मध्ये झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी भाषेतून स्वीकारले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 दुर्जन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी जाहीर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस जेफरसन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. वसंत तालिका वृत्तांत येते किती अक्षरांवर येते? वसंत
तालिका वृत्तांत यती कितव्या अक्षरावर वर येते? तर ऑप्शन क्रमांक 1 18व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तद्भव शब्द दूध होईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रुचिरा कंबोज यांची स्थायी प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल.